सुंदर अशा प्रकारे रंगवलेली ही असा गणपती बाप्पाची मूर्ती। याच गणपती बाप्पाच्या मूर्तीत जेव्हा आकर्षक असे डायमंड लावल्याच्या नंतर ती मूर्ती अशा प्रकारे दिसतात, जी की तुम्ही आता बघत असाल। तर गाववाल्यांनो, स्वागत असा तुमचा आणखीन एका मालवणी मिनी ब्लॉग मध्ये। मी आज गेलेले सिंधुदुर्गातल्या एका गणपती शाळेत। थैले गणपती एकदम सुंदरच होते। आपल्या मर्जीनुसार या गणपती शाळेत डायमंड देखील लावून भेटतात। ही असा अंकिता परब, जी की डायमंड लावचा काम करता। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे हे असत आकर्षक असे डायमंड। अंकिता परब हिने गणपती बाप्पांच्या मूर्तीत आकर्षक असे डायमंड लावलेले सर्वात प्रथम मी तुमका दाखवतोय। मग दिसतात की नाही गणपती बाप्पा डायमंड लावल्याच्या नंतर आणखीनही सुंदर। अंकिता गेले 3-4 वर्षापासून डायमंड लावचा काम करता, त्यामुळे त्याचा हात एकदम जबरदस्त असो बसलेलो असा। तुम्ही जर सिंधुदुर्गामध्ये राहणारे असाल आणि तुमका पण तुमच्या लाडक्या गणपती बाप्पाक असंच सजवतो असाल, तर तुम्ही अंकिता परब हिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अवघ्या थोड्याच वेळात आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती डायमंडने सजवून झालेली असा। बाकी तुमची तयारी होईल काय आणि ही व्हिडिओ तुम्ही खायच्या गावात न बघताच कमेंट करून नक्की कळवा। आजच्या मालवणी मिनी ब्लॉग पुरता इतक्याच। भेटूया आणखीन एका ब्लॉग मध्ये।